हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर खुलेचे अध्यक्ष नमनिष्ठा दास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण तिसऱ्या दिवशी तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कर्माचा योग. त्यापूर्वी मंगलाचरणी आपण सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादां सगण ललिता श्री शांतान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवत गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी नामी नम आचार्य पदाय दिताय कृपा प्रदाय ते गौर कथा दमदयनग ग्राम तारिणे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामी नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे हे आर्चवेग्र श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. इस्कॉनचे संस्थापक आहे श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आज अध्ययन वर्ग सुरू करतो. नमनिष्ठा दास प्रभू यांनी या अध्ययन वर्ग सुरू केला त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. गुरु महाराज जयपताका स्वामी गुरु महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांनी आमचा आशीर्वाद घेतो. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला जर पुढाकार दिला असेल कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजी नाही माझा सादर नमस्कार. तर आपण काल जे परवाच्या दिवशी पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने जे 5 प्रश्न मांडले होते, करुणा, आनंद नाही, पाच प्रतिक्रिया, असमंजस आणि पारिवारिक परंपरा नष्ट होतील, त्याच्यावरती काल आपण वेगवेगळ्या श्लोकाद्वारा आपण त्याचं उत्तर दिलं आहे. भगवानाने आपल्याला करुणावरती आपल्याला ज्ञान दिलं की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. आनंद आहे म्हणजे आपण कर्मकांड म्हणजे आपण भगवंताने कृपेने भगवंताच्या प्रित्यार्पण आपण कर्म केले पाहिजे. कर्मकांड जे काही कृती आहे. पापकृत्या म्हणजे बुद्धियोग, भक्ती किंवा पाप. भक्तिक्रिया कधी पाप लागत नाही. जेव्हा आपण भगवंताचा साठी आपण जेव्हा काम करतो तेव्हा ती भक्ती होत. भक्ती म्हणे आपल्याला पाप लागत नाही. असमंजस म्हणजे दृढ निश्चयाने परमेश्वरची सेवा करा आणि पारिवारिक परंपरा नष्ट होते त्याच्यावरती आपल्याला वर्णसंकर रोखण्याचा आदर्श बन. आणि शेवटची आपल्याला स्थिताधीर मुनी यांची भगवंतांनी आपल्याला व्याख्या दिली. तर आज आपण तिसऱ्या अध्यायामध्ये काय अभ्यास करणार आहोत तर त्याग की कर्म म्हणजे एकम वध. निष्काम कर्म हे ज्ञान योग पेक्षा श्रेष्ठ आहे. नियतम गुरु कर्म कर्मकांड ते कर्मयोग प्रवर्तन चक्र. नेता सामान्य जनासाठी एक आदर्श असतो. यत्यत आचरती श्रेष्ठ. सर्वात मोठा शत्रू इह वेरिणम. तर आपण 2 दिवसा परवाच्या दिवशी जेव्हा अर्जुनाने 5 प्रश्न मांडले होते त्याच्यावरती भगवंताने त्यांना 5 प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्यासोबत काल आपण अभ्यास केला होता की स्थिताधीर मुनीची भगवंताने व्याख्या करून दिली. तर आता अर्जुनाला परत प्रश्न पडलेला आहे की आता मी युद्ध करू की स्थिताधीर मुनी सारखा लावू. तर इथे तुम्ही बघू शकता की कुठल्या बाजूने जाऊ. तर आता अर्जुनाने प्रश्न केला की इकमवत. आता मला तुम्ही सांगा की मी कुठला करू, कर्म करू की कर्माचा त्याग करू. तर इथे भगवान त्याच्यावरती उत्तर देतात. कर्मण्या आणि संयम या असते मनस स्मरण इंद्रियार्थम विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिया विषयाचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलेले जातात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की एका साधूचा वेश घेतलेला आहे. त्याने आपले जे भौतिक जगतचे जे कपडे आहेत ते त्याने त्याग केले आहे परंतु कुठेतरी त्याने हे संन्यासी सारखे कपडे घातलेले आहे. परंतु कुठेतरी त्याच्या हातामध्ये तुम्ही सिगरेट बघू शकता, त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे.
आणि तुम्हीही जेव्हा भौतिक जगामध्ये राहता तिकडे तुम्ही मंदिराच्या बाहेर काही असे तुम्हाला भगवे कपडे घातलेले तुम्ही बघतात, भिखारी सारखे असतात. तर ते काय भीक मागतात, पण कुठेतरी त्यांची इंद्रिय तृप्ती, त्याची विषयावरती इंद्रिया विषयावरती त्याचं आसक्ती आहे. ते रेडिओ घेऊन बसतात, मोबाईलवरती गाणे वगैरे ऐकतात. पण तुम्ही कुठेही असे जे संन्यासी असतात, तर त्यांना कधी तुम्ही तुमच्या हातामध्ये कधी माळा नसतं, त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता, रामायण असला कुठलाही ग्रंथ नसतात. तर इथे भगवान हे या श्लोकामध्येच आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय, की जो कर्मेंद्र संयमित करत नाही. तर इथे आपण मी आणि तुम्ही हे सर्व आपल्या भौतिक जगामध्ये राहतात. आपण संसारी आहात. तर आपण काय करतो? आपला मोबाईल आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे. तर तुम्ही मोबाईल आता काय उपयोग करतात? तर तुम्ही भगवद्गीतेचं ज्ञानासाठी उपयोग करता. मी लॅपटॉप उपयोग करतो, तर हे भगवद्गीतेचा, कृष्णाचा ज्ञान प्रसारासाठी मी प्रयत्न करतो. तर हे आपण भौतिक जगामध्ये राहून आपण हे जे इंद्रियाविषयीचे वस्तू आहेत, त्याच्या आपण भगवंताचा प्रचारही प्रसारासाठी करतात. पण हे यांनी आता संन्यास घेतला आहे, तर यांनी हे सर्व सोडून दिले पाहिजे. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, की जे कर्मेंद्रिय संयमित करत नाही, परंतु ज्याचे मन इंद्रियाविषयीचे चिंतन करीत आहे, ते निश्चितपणे स्वतःला फसवणूक करतात आणि अशा मनुष्य मिथ्याचारी. कारण त्याने भगवा कपडे वस्त्र धारण केलेले आहे, पण कुठेतरी त्याच्या इंद्रिय विषयावरती संयम नाही. तर अशा व्यक्तीला मिथ्याचारी म्हटलं, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. ती इथे एक आणखी उदाहरण भरत महाराजात दिलेलं आहे. तर आपण जे भारतामध्ये राहतात ते हे नाव हे भरत राजाच्या अ, नावाने आलेले आहे. तर भरत हे चक्रवर्ती सम्राट होते. तर आपण तुम्हाला माहित असेल की 4 प्रकारचे आश्रम असतात. जसं जेव्हा आपण जन्म होतो ते 25 वर्षपर्यंत आपण ब्रह्मचारी आश्रममध्ये असतात. 25 ते 50 ज्याला आपण गृहस्थाश्रम म्हणतात. आणि 51 ते 75 त्याला आपण वनप्रस्थ आश्रम म्हणतात. आणि शेवटचा आपण हे संन्यास आश्रम. तर हे सर्व काय आहे, जेव्हा भरत महाराजचे 50 वर्ष पूर्ण झाले तर त्याने वनप्रस्थान म्हणून ते वनामध्ये निघून गेले. तर ते कुठे गेले तर गंडकी नदी, जिथे आता नेपाळमध्ये एक नदी आहे गंडकी, तिकडे आश्रमामध्ये गेले. तुम्हाला माहित असेल की आता अ, गेल्या महिन्याला 22 तारखेला आपला भगवान श्री रामललाचं मंदिराचं उद्घाटन झालं होतं. त्याचं जे आर्चविग्रह त्याची मूर्ती आहे, ती मूर्ती ह्या नदीच्या शिला आहे, शालिग्राम त्याची शिलाचे आलेली आहे. तर हे सर्व तिकडे वेगवेगळ्या यज्ञ करायचे. तर यांना मिथ्याचारी का म्हटलेले गेले आहे, त्याच्यावरती आपण 8व्या अध्यायामध्ये आणखी सखोल अभ्यास करणार आहे. तर इथे तुम्ही फक्त इतके समजून घ्या की याला मिथ्याचार असं म्हटलंय, कारण इथे तुम्ही एक हिरण बघू शकतात आणि इथे राजा भरत यज्ञही करत आहे. पण कुठेतरी त्यांची आसक्ती या हिरणवरती असतात, म्हणून त्यांना मिथ्याचारी म्हटलंय. त्याच्यावरती आणखी लांब कथा आहे, ती आपण 8व्या अध्यायामध्ये अभ्यास करू. फक्त इतके समजून घ्या की भरत राजा ही मिथ्याचारी आहे. ते काय आहे त्याच्यावरती 8व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करू. पुढे भगवान म्हणतात की यस्त्विंद्रियाणि मनसा नियमन सर्वत अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगस्त सवे विष्यते. याउलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारा इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भवित प्रारंभ करीत असेल, तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तर कर्मयोग म्हणजे आपण प्रत्येक आपण कर्मकांड करतात, आपण वेगवेगळ्या कर्म करतात. आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपल्याला रोज कुठे ना कुठे कामावरती जायचं असतं, आपल्याला कुठे अभ्यास करायचा आहे, तर आपण वेगवेगळ्या कर्म करतात, कर्मकांड करतात, कृती करतात. परंतु जेव्हा आपण जे काही कर्म करतात, जेव्हा आपण भगवंताला कृष्णा भावनामध्ये भावितच आपण जेव्हा कर्म करतात, तेव्हा तो कर्मयोग होऊन, जेव्हा आपण भगवंताला जोडून काम करतात, तेव्हा तो योग होऊन जातात. म्हणजे जे काही आपण कर्म करतात, तो कर्म योग होऊन जातात. तर इथे चित्रामध्ये इथे एक कथा आहे. तर ही ओरिसामध्ये तुम्हाला माहित असेल की जवळजवळ आषाढ महिना असतो तेव्हा अ, रथयात्रा निघते. पण वेगवेगळ्या शहरामध्ये, तुमच्या शहरामध्ये पण रथयात्रा निघत असेल, तर त्यावेळीची कथा आहे, जेव्हा पुरीचे राजा रुद्र प्रताप होते आणि ते चैतन्य महाप्रभू त्या काळी होते. तर 500 वर्षापूर्वी ची कथा आहे. तर त्यावेळी राजा रुद्र प्रतापाने आपल्या जे सेवक आहेत त्यांना सांगितलं की मला चैतन्य प्रभूची भेट घ्यायची आहे. तर चैतन्य प्रभूने सांगितलं की मी जे गृहस्थ आहे त्यांना भेट देत नाही, कारण तुम्ही कर्मबंधाने बांधलेले असते आणि जर मी तुमच्या संपर्कामध्ये आलो तर
मला काही तुमची आसक्ती होणार, म्हणून ते त्यांना भेट देत नाही. तर थोड्या दिवसानंतर तिकडे रथयात्रा निघणार असते. तर हा राजा असून राजा रुद्रप्रताप एका सामान्य मनुष्यासारखा ते त्यांच्या तिकडे रथयात्रा निघणार आहे तिकडे झाडू मारायची सेवा करतात. म्हणजे ते आपले जे काय आपलं अहंकार असतं की मी राजा असून सुद्धा मी राजाचं पद सोडून मी एक सामान्य मनुष्यासारखा काम करतो, म्हणून त्याने आपला अहंकाराचा त्याग केला आहे. तर इथे भगवान आपल्याला हेच या सांगायचा प्रयत्न केला की या उलटा जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियाचं संयमित म्हणजे आपला अहंकार असतो की मी राजा आहे, मी हे छोटा काम कसं करू. तर जेव्हा राजा रुद्रप्रतापने हे छोटं काम केलं, हे झाडू मारायचं जेव्हा काम केलं, तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांना भेट दिली. तर इथे या श्लोकाचे आणि या कथाचा हे तात्पर्य आहे की जेव्हा आपण आपल्या इंद्रियावरती संयमित करता, आपला जो अहंकार आहे, आपली बुद्धी आहे, आपलं मन आहे, त्याच्यावरती जेव्हा आपण अहंकार ते नियंत्रण करू, जेव्हा आपण कृष्ण भावना भावित जेव्हा आपण कर्म करतो, तर निश्चितपणे भगवंत त्याला श्रेष्ठ व्यक्ती असा या श्लोकाद्वारा आपल्याला सांगायचा, अर्जुनाच्या माध्यमाने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. यज्ञार्था कर्मण योन्ध्रि नयंत्रम लोकयं कर्म बंधन तदर्थम कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. श्री विष्णू प्रीत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणते तू आपल्या नियमित कर्माचं पालन विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधातून मुक्त होशील. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर इथे एका जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते आणि एका यज्ञ यज्ञ करायचं होतं, तेव्हा महाराज युधिष्ठिर तुम्ही चित्रामध्ये खाली बसलेले ते या महाराज युधिष्ठिर आहे. त्याने नारद मुनींना विचारला की यज्ञ कसं केला पाहिजे. तर तेव्हा नारद मुनीने सांगितलं की श्री विष्णूच्या प्रीत्यार्पणे म्हणजे विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे एक विस्तारच आहे. तर विष्णूच्या प्रीत्यार्पणे यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधन. कारण जेव्हा आपण भगवंताला अर्पण करत नाही, तेव्हा आपण त्रिगुणी मायामध्ये त्रिगुणी माया आहे ती आपल्याला बंधनामध्ये टाकतात. आणि म्हणून आपण जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये अडकलेले असतात. म्हणून आपण भगवंताचे शाश्वत धाम आहे तिकडे आपण पोहोचू शकत नाही. परंतु जे काय आपण कर्म करतात, जे काय आपण कृती करतात, जे काय आपण कर्मकांड करतात, हे सर्व जर आपण विष्णूच्या प्रित्यार्पणे भगवान श्री कृष्णाच्या प्रित्यार्पणे जेव्हा करतात, तेव्हा आपल्याला आपण कर्मबंधातून मुक्त होऊ शकतो असं नारद मुनींनी महाराज युधिष्ठिरला सांगितलं. आणि हे आपण 17व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करणार की जेव्हा आपण जे काही कर्म करतात, तेव्हा आपण जेव्हा भगवंताला अर्पण करून जेव्हा करतात, तेव्हा आपण या जगामध्ये जे बंधनामध्ये जे आपण कारणभूत होतात, त्यातून आपण मुक्त होऊन आपण कर्मबंधाच्या पलीकडे जाऊन आपण शाश्वत धाम भगवंताचा पोहोचू शकतात, असा या श्लोकामध्ये भगवंताने अ, अर्जुनाच्या माध्यमाने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे आपण येथे त्यागाचं चक्र बघूया. तर इथे आपण बघितलं की आपण बघू शकतो की भगवंताकडून आपल्याला वेगवेगळे वेद आलेले आहे. वेदामुळे आपल्याला कळतं की आपण शेती कशी करायची. शेतकरी काम करतो. नंतर चांगला तिथे पाऊस येतो. पावसामुळे चांगलं धान्य पण होतं. आणि धान्य जेव्हा आपण जेव्हा जेवण वगैरे करतो, आपण जे काही अन्न जे आलेले आहे, त्याचं आपण चांगलं असं भोजन तयार करून जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून जेव्हा आपण त्याचं ग्रहण करतो, तेव्हा तो भोजन होत नाही, तो प्रसाद होऊन जातं. म्हणून आपण जे काही भगवंताकडे आपल्याकडे ज्ञान आलं आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या शेती करतात. आपल्याला अ, अ, धान्य मिळतात आणि ते परत आपण जेव्हा भगवंताला अर्पण करून आपण जेव्हा ग्रहण करतात, तेव्हा तो प्रसाद होऊन जातात. म्हणजे जे काही आपल्याकडे आलेलं आहे ते परत आपण जेव्हा त्यांना अर्पण करतात, तेव्हा आपण ह्या त्यागाच्या चक्रेला आपण पूर्ण करतो. कारण आपण पाऊस करू शकत नाही, आपण सूर्यप्रकाशही आपण निर्माण करू शकत नाही, आपण वाराही निर्माण करू शकत नाही. शेती करायसाठी जे आपल्याला जमीन पाहिजे तेही भगवंताने दिलेली आहे. ते बीज जे आहे हे आहे तेही भगवंताने दिले. हे ज्ञान भगवंताने दिले, हे सर्व भगवंताने दिलेले आहे. तर आपण परत जर त्यांना दिलं, तर निश्चितपणे आपण त्यागाचं चक्र पूर्ण करतात आणि आपण कर्मबंधातून आपण मुक्त होऊ शकतात, असं या चक्राचा इथे आपण समजून घेऊया.
पुढे भगवंतांनी वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होते. आहार शुद्ध, सत्व शुद्धी, सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती, स्मृती लभे सर्व ग्रंथी नाम विप्रमोक्ष. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचं जीवन शुद्ध बनतो. जीवन शुद्धमुळे स्मृतीमधले अति सूक्ष्म अत्यंत ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वांचा परिणिती सर्व वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. तर आपण जेव्हा आहार शुद्ध होता तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे खातात तेव्हा आपल्याला आपल्या पोटामध्ये खूपच अग्नी उत्पन्न होते. आपल्याला काही जेव्हा रात्री आपण असं नॉनव्हेज वगैरे आपण खूपच तामसिक असं मसालेवाले आपण जेव्हा आहार ग्रहण करतात तेव्हा आपल्याला शरीरामध्ये कुठेतरी आपल्याला अपचन सारखं होतं, आपल्याला चांगली झोप येत नाही. तर जेव्हा आपण आहार आपण जेव्हा शुद्ध घेतात तेव्हा आपली स्मृती काय होते, शुद्धीकरण होते. जेव्हा आपली स्मृती शुद्ध होते तेव्हा आपण मोक्ष मार्गाबद्दल आपण विचारू शकतात. तर काल आपण दोन श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता की जसं आपण ज्या वस्तूवरती चिंतन करतात त्याप्रमाणे आपला स्मृती होते, आपल्यावरती आसक्ती वाढते, काम उत्पन्न होते, क्रोध उत्पन्न होतं. तर जेव्हा आपला आहार जर शुद्ध झाला तर आपल्या आपला स्मृती आहे ती शुद्ध होणार, आपला विचार शुद्ध होणार आणि या भौतिक जगामध्ये खूपच आवश्यक गरजेचं आहे. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात, तुम्ही ज्या तुमच्या शहरामध्ये गावामध्ये जिकडे कुठेतरी राहत असेल तिकडे तुम्ही बघतात की प्रत्येक 15-20 दिवसामध्ये कुठेतरी एका नॉनव्हेजची एका टपरी चालू झालेली आहे. तर नॉनव्हेज हे खूप वाढून गेलेलं आहे आणि नॉनव्हेज हे तामसिक भोजन आहे. आणि तामसिक भोजनामुळे आपली विचार जी शुद्धी आहे ती नष्ट होऊन जाते. आपण चांगला विचार करू शकत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्याला राग येतो, क्रोध येतो आणि आपण कोणाबरोबर आपण मारामारी की आपलं कुठेतरी वादामध्ये पडतं. पण जेव्हा आपला आहार शुद्ध झाला तर आपण हे जे वरच्या चित्रामध्ये दाखवलेले आहे ते जर आपण आहार केलं तर निश्चितपणे आपण मोक्ष मार्गाबद्दल आपण विचारू करू शकतात. असं इथे भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढे भगवान म्हणतात, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोग करिता भोजन बनवितात ते खरेखर केवळ पापच भक्षण करतात. तर जसं आपण त्यागाच्या चक्रामध्ये अभ्यास केला होता, तर जेव्हा आपण जे काही भगवंताने आपल्याला दिले ते परत आपण जर त्यांनाच अर्पण करून आपण भोजन करतात तर ते अन्न आपल्याला प्रसाद म्हणून होऊन जातात. परंतु जेव्हा आपण फक्त इंद्रिय भोगाकरिता भोजन करतात म्हणून फक्त आपण जेवण करतात, कुठेतरी आपण भगवंताला अर्पण करत नाही, ते निश्चितपणे काय आहे तर ते पाप आहे. जसं आपण नॉनव्हेज तर आपण कुठेही तुम्ही कितीही चांगल्या कुटुंबामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती आहे, नवरात्री हे जे सर्व सण असतात तेव्हा आपण कधी नॉनव्हेज खात नाही कारण आपण भगवंताला आपले देवी देवताला कधी आपण नॉनव्हेज अर्पण करत नाही. तर जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे जेव्हा जेवण वगैरे आपण ग्रहण करतात ते आपण भगवंताला अर्पण करत नाही. म्हणजे आपण जे शुद्ध भोजन असतात तेच आपण भगवंताला अर्पण करतात. म्हणजे जेव्हा आपण शुद्ध आपण भोजन करतात तेव्हा आपण पापातून मुक्त होऊन जातात. कारण आपण जे सात्विक भोजन आहे ते आपण भगवंताला अर्पण करून भोजन नाही पण आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतात. आणि जेव्हा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करत नाही तेव्हा आपण इंद्रिय भोगी करता जे भोजन करतात ते आपल्याला पाप लागतात आणि आपण कर्मबंधातून बांधले जातात. असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर मी तुम्ही सर्वांना विनंती करेन की बघ आपण 9व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करणार की भगवंताला चार वस्तू आपण अर्पण करू शकतो. पत्रम, पुष्पम, फलम आणि तोयम. पत्रम म्हणजे एक तुळशीचं पत्र आहे, पान आहे ते तुम्ही अर्पण करू शकता. पत्रम पुष्पम म्हणजे आपण फुलं आहे. मग पत्रम पुष्पम फलम म्हणजे कुठेतरी आता जे फ्रूट असतात जसं आता केळी आहेत, नंतर चिकू आहे, ते जे काय तुमच्या आता द्राक्ष आहे, हे सर्व आपण भगवंताला प्रसाद म्हणून अर्पण करू शकतो. हे सर्व जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शेवटची काय म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. तोयम म्हणजे पाणी सुद्धा तर त्यांना अर्पण करून आपण जेव्हा ते ग्रहण करतात तेव्हा ते प्रसाद होऊन जातात आणि आपले विचार शुद्धी आपला शरीर शुद्धी होऊन जातात आणि आपल्याला पाप लागत नाही. असं या श्लोकामध्ये भगवंतानं आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
सर्व प्राणी मात्र अन्य धान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होते आणि यज्ञ विहित कर्मापासून. तर आपण तुम्हाला माहित असेल की पाऊस कुठून येतं? इंद्रदेव हे आहे. तर इंद्रदेव काय आहे? तर एक त्याने एक पोस्ट भगवंताने असं वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या देवांची नियुक्ती केली आहे. जसं आपण एका मोठ्या कॉलेजामध्ये जेव्हा आपण जातात तर ती कॉलेज किंवा स्कूलामध्ये जातात, तर एक स्कूल आहे, कोण मालिक असतात ते एक ट्रस्टी असतात. जसं भगवान श्रीकृष्ण ते ट्रस्टी आहे. नंतर त्या स्कूलामध्ये प्रिन्सिपल असतात. प्रिन्सिपल त्या सर्व क्लासामध्ये जाऊन क्लासेस घेत नाही, तर त्याने काय केले, वेगवेगळ्या विषयासाठी टीचर असतात. तर तसंच भगवंताने हे सर्व पृथ्वीच्या हे नियंत्रणासाठी वेगवेगळ्या देवी देवताची त्यांना एक पोस्ट उभी केलेली आहे. तर जेव्हा आपण हे वेगवेगळ्या देवी देवतांना आपण प्रसन्न करतात, तर ते वेगवेगळे आपल्याला पाऊस वगैरे देतं, वारा देतं, नंतर आपल्याला सूर्यप्रकाश देतात. तर जर आपण भगवंताला जर यज्ञ म्हणू, जसं आपण 2 श्लोकापूर्वी आपण यज्ञ कुठला, तर जे भगवंत विष्णूच्या प्रित्यार्पणे जेव्हा आपण यज्ञ करतात, तेव्हा तो भगवंताला अर्पण होऊन जातात. आणि भगवंत आपल्याला पाऊस देतात आणि पावसामुळे काय होतं, पावसामुळे अन्न उत्पन्न होतं आणि त्या अन्नाद्वारेच हे सर्व प्राणी मात्र तुम्ही मी सर्व प्राणी जगतात. तुम्ही आपण जे काही अ, आपला भोजन जो होता पूर्वी, ते फक्त शुद्ध सात्विक भोजन आणि सात्विक भोजन होता. परंतु वेगवेगळ्या लोकांनी आपल्यावरती हल्ला केला आणि मांसाहार आपण सुरुवात केली. परंतु हे कुठेतरी पावसामुळे हे मांसाहार कुठेतरी उत्पन्न होत आहे. जे काही प्राणी वगैरे आहे ते सर्व अन्नधान्यावरच राहतात आणि जगतात. तुम्ही बघू शकता की गाय हे सर्वात चांगली प्राणी आहे आणि ते फक्त अन्नधान्यावरच जगतात आणि आपल्यासाठी ते दूध देतात. दुधामध्येच आपण त्याचा आपण दही करू शकतात. त्यातला आपण घी आपण त्यातनं मिळतात. तर हे सर्व यज्ञासाठी आपल्याला खूप उपयोग पडतात आणि त्याच्या शेणामध्ये आपण ते यज्ञासाठी आपण करू शकतात. तर हे सर्व काय आहे, तर ते अन्नधान्यावर आलेलं प्राणी आहे आणि भगवंत हेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की जे काय आपण यज्ञ करतात, ते आपण भगवंताला प्रित्यार्पण जेव्हा करतात, तेव्हा आपण त्यांच्या कर्मापासून आपल्याला मुक्ती मिळतात, असं या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. यज्ञो संकीर्तना प्रायोर्जनंती ही सुमे, जसा श्रीमद भागवतम 11व्या स्कंदाचा 5व्या अध्यायाचा 32वा श्लोक. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौर भक्त. तर हे भगवंताचे 5 पार्षद होते. भगवान श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा साक्षात आले, तर त्याने हे संकीर्तन दिले 500 वर्षापूर्वी, जसं मी तुम्हाला 3-4 श्लोकापूर्वी सांगितलं. तर हा आपण भौतिक जगा कलियुगामध्ये येतात. कलियुगाचा यज्ञ कुठला आहे, तर ते हे हरिनाम संकीर्तन आहे. आणि त्याचा इथे उदाहरण दिलंय श्रीमद भागवतम मध्येही त्याचा उदाहरण दिलंय की आता कलियुगचा यज्ञ कुठला आहे, तर हरिनाम संकीर्तन आहे. म्हणून आपण 6व्या अध्यायामध्ये ते माळा जप परवाच्या दिवशी प्रभूजींनी मला विचारलं होतं की आपण माळा कशी केली पाहिजे, कारण हा जो कलियुगचा यज्ञ आहे तो हरिनाम संकीर्तन आहे. ते आपण पुढे आणखी अभ्यास करूया. हे 10व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर पुढे भगवान म्हणतात की म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्ती होऊन कर्म केल्याने कर्म केल्याने त्याला परमेश्वरची प्राप्ती होते. तर कुठल्या गोष्टीवरची, तर आपण जे काही कर्म करतात त्याची आपण अ, ब- फळाची अपेक्षा करायची नसतात. जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, तेव्हा आपण परमेश्वरची प्राप्त करू शकतात. तर भगवंत आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की जे काही कर्म करतात ते आपण भगवंताला अर्पण करून केलं पाहिजे. जर आपण कुठेतरी आपण कामावरती निघतात, तेव्हा जर आपण आसक्ती ठेवतात की जर मी हे कामावर निघालोय, तर मला ते यश मिळायला पाहिजे. कुठेतरी आपण परीक्षा द्यायला जातात, तिकडे पण आपण जे काय आपण अभ्यास केलाय ते आपल्याला खूप चांगलं असं लक्षात आलं पाहिजे आणि आपण खूप चांगला मार्क्स आला पाहिजे. तर जेव्हा आपण आसक्ती ठेवतात, जे आपण कर्मावरती आसक्ती ठेवतात, तेव्हा आपण कर्मबंधन बांधले जातात. पण जेव्हा आपण अनासक्ती ठेवून जेव्हा आपण कर्म करतात, भगवंताला अर्पण करतात, तेव्हा आपण परमेश्वरची प्राप्त करू शकतात. तर इथे चित्रामध्ये तुम्ही शिला प्रभुपादचा मी गेल्या 3 दिवसापासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे उदाहरण द्यायचा प्रयत्न केलाय की भगवान
शिला प्रभुपादांनी फक्त कृष्णासाठी, भगवान कृष्णाच्या प्रचार आणि प्रसारासाठीच काम केलं, म्हणून निश्चितपणे त्यांना परमेश्वरची प्राप्ती झाली. आता इस्कॉन जे 1967 सालीमध्ये सुरू झाले होते, आता पूर्ण जगामध्ये अनेक अनेक कोटी हे त्याचे भक्त झालेले आहे. म्हणजे त्याने जे काही कर्म केले होते ते विष्णूच्या प्रित्यार्पणे केले, परमेश्वरच्या प्रित्यार्पणे जेव्हा केलं, तर निश्चितपणे त्यांना परमेश्वरची प्राप्ती झाली. आणि हे ज्ञान आपल्याला भगवद्गीताद्वारे आपल्याला दिले गेलेले आहे. तर आपण जे काही आपण कर्म करतात, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, तेव्हा निश्चितपणे आपण परमेश्वरची प्राप्त करू शकतो, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर एका आदर्श कसा व्हायचा त्याच्यावरती आता, यद्यद्दा करति शिष्ट तत्तद्देवतरो जनः स यत् प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय त्याने ती जे जे आदर्श घालून घेतात त्या अनुसार सारे जग कार्य करतात. तर या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की अर्जुन एक श्रेष्ठ धनुर्धर आहे, तर तो एक क्षत्रिय पण आहे. तर क्षत्रियाने काय केलं पाहिजे, तर जे त्याने तो जे काही कर्म करणार आहे, तो जे काही कृती करणार आहे, त्याचे अनुसरण कोण करणार आहे, सामान्य जन. म्हणजे तो युद्ध करायला आलेला आहे, जर त्याने युद्ध ना केला तर त्यांच्या बरोबर जे आले ते त्याचे अनुसरण करणार. तर त्यांनी जर युद्ध केला, कारण क्षत्रियचा गुणधर्म आहे युद्ध करणं, म्हणजे प्रजेचा जी कुठेतरी अधर्म आहे तिथे त्याची स्थापना करायच्यासाठी त्याने युद्ध केलंच पाहिजे. म्हणजे त्याने एक चांगला उदाहरण दिलं पाहिजे. आणि ते जर चांगलं उदाहरण त्याने दिलं, तर सामान्य जन ते अनुसरण करतील. आणि जेव्हा आपण ते अनुसरण करतील, तर तेव्हा तो आदर्श आदर्श बनून जातात. जसं आपण जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळी तुम्ही सांगितलं की शाळेमध्ये आपण अभ्यास करायला जातात, तर आपण एक टीचर की सर जे असतात त्यांचे आपण श्रेष्ठ त्यांचं उदाहरण बघतात. ते कसे वागतात आपल्या बरोबर, ते कसं खातात, ते कसे राहतात, त्यांचे कपडे कसे असतात. तर आपण ते श्रेष्ठ व्यक्ती आपल्याला आपल्या समोर असतात. त्यांच्या त्यांचं व्यक्तित्व खूपच चांगले असतात, म्हणून आपण त्यांचं काय करतो, तर आपण त्यांचं अनुसरण करतात. म्हणजे ज्याला जरा आपण कोणाला एक आदर्श बनायचं असेल, तर आपण ते खूपच चांगल्या प्रकारे आपण क्रिया केली पाहिजे, आपण कर्म केले पाहिजे. आणि जेव्हा आपण खूप चांगलं असे काम करतात, कृती करतात, तेव्हा सारे जग आपले अ, अनुसरण करतात, असं या श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की हे वेगळे बतक आहे, तर त्यांची जी आई जशी चालते तशी त्यांची मुलं त्याच्या पाठीमागे चालतात. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण खूप अपेक्षा करतात, आपल्या मुलाकडे खूप अपेक्षा करतात की त्याने खूप चांगला वागायला पाहिजे. परंतु जोपर्यंत आई वडील चांगला वागत नाही, त्यांचा मुलगा की मुलगी जो पण आहे तो वागत नाही, कारण तो आपल्या तो आपल्या आई वडिलांना श्रेष्ठ मानतो, आणि त्यांचे आई वडील जर चांगल्या वागत नाही, तर तोही तसंच वागत तो वागणार नाही. म्हणून एका श्रेष्ठ व्यक्तीने खूपच चांगल्या प्रकारचं आपलं अनुसरण, आपलं काम, कृती आणि कर्म केल्या पाहिजे. तेव्हा वेगवेगळे लोक त्यांना अनुसरण करतील, असा या श्लोकामध्ये भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या श्लोकाचा आपण गेल्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता. पुढे भगवान म्हणतात की नियम कर्माच्या फलामध्ये आसक्ती असणाऱ्या अज्ञानी मनुष्याने मन विचलित होऊ नये, म्हणून विद्वान व्यक्तीने त्याने कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट्या भक्ती भावाने कर्म करून त्यांना त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. तर इथे आपण दोन आपण या चित्रामध्ये आपण बघू शकतो, एक शेतकरी आहे आणि एक दुसरा एक कुठेतरी एक नारळ काढायला चढलेला आहे. तर शेतकरी काय आहे, जोपर्यंत त्याला कृष्ण भावनेचं ज्ञान नाही, त्याला भगवद्गीतेचं ज्ञान आहे, तर तो काय करतो, जे काय त्याच्या शेतामध्ये जे काय धान्य उत्पन्न झालेले आहे, ते काय करतो, ते फक्त आपल्या घरी घेऊन जातात, आपल्या कुटुंबासाठी तो ठेवतो, कुठेतरी संग्रह ठेवून देतो, आणि तो बाजारात जाऊन विकतो. पण कुठेतरी तो मंदिरामध्ये दान वगैरे करत नाही. असं इथे एक नारळ काढायला चाललेला आहे, तर त्याला आपण असं सांगायचं की तू नारळ विकतो, पण कधी एक नारळ मंदिरामध्ये जा, तिथे प्रसाद म्हणून अर्पण कर. तर जे हे जे शेतकरी आहे आणि जो नारळ काढायला चढलेला आहे, त्यांना आपण असं सांगायचं की तू आपल्या कुटुंबात उदरनिर्वाहासाठी करतो, हे खूप चांगल्या गोष्टी आहे, पण कधीतरी थोडासा तू दान कर, आणि याप्रमाणे तू कर्मबंधातून मुक्त होईल. कारण
तू हे जे काय करतो, तू सर्व भगवंताने तुला लिहिलेले आहे. पण कुठेतरी तुझ्यामध्ये कृष्ण भावना जागृत नसल्यामुळे तू हे सर्व करत नाही. तर हळूहळू आपण त्यांना सांगायचं पाहिजे. कारण आपण जेव्हा वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या उत्सव असतात, तेव्हा आपल्याला धान्य वगैरे पाहिजे, आपल्याला प्रसाद पाहिजे. तर जेव्हा आपण असे जे लोक असतात, त्यांच्याकडेच आपण दान मागितलं, तर हळूहळू तेही कृष्ण भावनामध्ये येऊ शकतात आणि ते कर्मबंधातून मुक्त होऊ शकतात. म्हणून असे या श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे भगवान म्हणतात की मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे मोहित झालेला आत्मा स्वतःला कर्माचा कर्ता समजतो. पण वास्तविकपणे प्रकृत्या तीन गुणेद्वारा कर्म केले जाते. जसं पहिल्या दिवशी मी सांगितलं की प्रकृती म्हणजे काय, तर ही तीन गुणांनी बंधनले आहे. ते ही तुम्हाला तीन देवी आहे, तर ते आपल्याला वेगवेगळ्या मायाने बांधले जातात. मिथ्या अहंकार, तर मिथ्या अहंकार काय आहे, ते आपलं आपलं शरीर आहे, पंचमहाभूताचं शरीर आहे, त्याला आपण स्थूल शरीर म्हणतात. त्याच्या पाठीमागे एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार आहे. आणि तिसरा एक आपला शरीर आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतात. तर जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपलं स्थूल शरीर आहे, जे जे पंचमहाभूताचं शरीर आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. तर हे पंचमहाभूताचं शरीर आहे, ते इकडे पडलेलं असतं. पण आपल्यामध्ये जे मिथ्या अहंकार, मन, बुद्धी आणि मिथ्या जे अहंकार आहे आणि आत्मा, ते शरीर सोडून निघून जातात. परंतु मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. आपल्या स्थूल शरीरामध्ये जे आहे, त्यामध्ये आपण कर्म करत नाही. तर इथे भगवान या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतात की आपण आपला जो आत्मा आहे, तो आपला आपण कधी आत्माचं ऐकत नाही, परंतु आपल्या अहंकारामध्ये आपण वेगवेगळ्या कर्म करतो आणि असं आपण समजून घेतो की मीच कर्म करतो. पण कुठेतरी आपल्या मिथ्या अहंकारामध्ये आपण हे जे तीन गुणाद्वारे आपल्या शरीरामध्ये जे अहंकार निर्माण झाले, त्यामुळे आपण वेगवेगळे कर्म करतात. असं या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे अर्जुन म्हणाला की हे वृष्णी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बरेच पाप कर्म करण्यात प्रेरित होतं. तर आता अर्जुनाला प्रश्न पडलेला आहे की आपण आपलं काही वेळा तुम्ही जे भौतिक जगामध्ये असतात, तुम्हालाही खूप इच्छा नसते की हे सर्व काम करायची, पण कुठेतरी तुम्ही ते काम करतात. तर ह्याच प्रश्नावर हाच प्रश्न आता अर्जुनला पडलेला आहे की कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बरेच असे पाप कर्म करण्यात तो प्रेरित होतं. आपणही बघतो की माझी इच्छा नव्हती तरी पण मी हे काम केलं. आपण वेगवेगळ्या चोरी आज तुम्ही दोघांना बघता, जेव्हा पोलीस पकडतात, तेव्हा तो म्हणतो माझी इच्छा नव्हती तरी मी हे कर्म हे चोरी केली. तर तर हे का होतं, हे प्रश्न तुम्हाला मला सर्वांना आहे आणि हाच प्रश्न अर्जुनाला आहे. म्हणून याच्यावरती आता पण उत्तर काय देतात हे आता आपण अभ्यास करूया. तर भगवान म्हणतात की अनिच्छा बलात् म्हणजे ज्याप्रमाणे धुळीने आरसा, धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ विशिष्टला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आचरले जातो. जसं आपण काल आपण अभ्यास केला होता की काम हा सर्वात मोठा आपला शत्रू आहे. त्या कामामध्ये आपल्याला क्रोध उत्पन्न होते. तर इथे आपल्याला वेगवेगळे तीन भगवंताने उदाहरण दिलेले आहे. तर कामाचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. जसा पहिला आपण चित्रामध्ये बघू शकता, इथे तुम्ही एका धुरीने अग्नी म्हणजे जेव्हा आपली काम इच्छा खूपच कमी असते, तर आपण भगवान भक्ती करू शकता. तसं कुठेतरी आपण हे अग्नी चालू आहे, पण ते बंद होऊन झाले, पण आपण थोडंसं फूक मारली तिथे, तिथे वारा आला की ती अग्नी प्रज्वलित होऊन जाते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे, आपल्याला माहित आहे की जीव आत्मा परमात्मा म्हणून आपल्यामध्ये आहे. परंतु आपल्यामध्ये काम फार कमी असल्यामुळे आपण लगेच आपण कृष्ण भावनामध्ये आपण लागू शकतात. म्हणजे हा पहिला उदाहरण दिलं, ज्याची काम इच्छा
फार कमी असते, ती अग्नीसारखी आहे. तर आपण त्याला वारा दिला, की आपण थोडी फूक मारली, की तो अग्नी प्रज्वलित होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण भगवंताची पूजा करू शकता. आपल्या कृष्ण भावना भावित आपण कर्म करू शकता. वरती चित्रामध्ये तुम्ही एका आरसामध्ये आरसाचं काय तर धुडीमध्ये आपण आपला चेहरा बघू शकत नाही. म्हणजे हे आणखी अ, अ, मध्य प्रकारची ही आसक्ती आहे. म्हणजे धूळ आपल्याला साफ करावी लागते. आपण चेहरा तर ही प्रकारची कामेच्छा आहे. तर याच्यासाठी आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागतं. तर काही लोक जे असते जे राजसिक लोक असतात, राजसिक लोकांमध्ये कामेच्छा मध्यम कक्षाची असते. तर त्यांना थोडा प्रयत्न करावा लागतात. त्यांना कृष्ण भावना भावित कर्म करायसाठी. आणि शेवटच्या चित्रामध्ये आपण हे वारेन गरबे वारेने गर्भ वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण आपल्या डोळ्यामध्ये आपण हे बघू शकत नाही. आपण हे गर्भासाठी आपल्याला कुठेतरी सोनोग्राफी मशीन मध्ये आपण बघू शकतात. तर हे जे तमोगुणी आहे, ज्याच्यामध्ये कामेच्या खूप आहे, ते आंधळा झाले. म्हणजे तो बघू शकत नाही की जी कामेच्या किती जास्त आहे. जसा इथे हा गर्भ आहे. गर्भ आपण आपल्या स्वतःचा सामान्य जे आपले जे डोळे आपले जे नेत्र आहे त्या आपण बघू शकत नाही. त्याच्यासाठी विशिष्ट पाहिजे. तर असं ज्याची कामेच्छा खूपच जास्त आहे तो कृष्णाला बघू शकत नाही. कृष्णाची भक्ती करायची हे त्याला माहित नाही. तो त्या गोष्टीवरती पडत नाही. म्हणजे तो तमोगुणी आहे. तर भगवंताने आपल्याला जेव्हा आपली कामाद्वारा आपण विविध प्रकारे आचरलेले आहे. जेव्हा आपली कामेच्छा खूप कमी आहे, जसं इथे अग्नीचं उदाहरण दिलंय, तेव्हा आपण लगेच कृष्ण भावनामध्ये कर्म करू शकतो. जेव्हा आपण मध्यम आपले काम आहे, जसे इथे आरसाचं उदाहरण दिले आहे, तिथे धूळ लागलेली आहे. धूळ लागल्यामुळे आपण आपला चेहरा स्पष्ट बघू शकत नाही. तर धूळ आपल्याला साफ करावी लागते. तर ही मध्यम कक्षाची कामं आहे. आणि हे जे गर्भ आहे, जो आपल्या शरीरामध्ये असतो, तो आपण बघू शकत नाही. म्हणजे कामेच्छा जेव्हा आपण खूपच आहे, तेव्हा आपण आंधळे होऊन जातात आणि फक्त कर्म करतात. कुठेतरी आपल्यामध्ये कृष्ण भावना जागृत होत नाही. तर जेव्हा गर्भ आहे, तो तमोगुणीचा लक्षण आहे. म्हणजे जसं जसं आपली कामिच्छा असतात, त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. जे इच्छा नसल्यामुळे आपण करतात. असं गेल्या श्लोकामध्ये जे अर्जुनाने प्रश्न केला होता, त्याच्यावरती आपल्याला भगवंताने हे 3 प्रकारचे कामेच्छाद्वारा आपण वेगवेगळ्या कर्म करतात असं या श्लोकामध्ये आणि या चित्राचं तात्पर्य आपण समजू. म्हणून भगवान पुढे म्हणतात, म्हणून हे भारतवर्ष अर्जुना, इंद्रियाचं नियमन करून पापाचा या महान प्रतीकाचा म्हणजे काम, जसं आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचं आपण उदाहरण घेतलं. प्रारंभी निग्रह कर आणि आत्मसाक्षराच्या ज्ञानाचा विनाश करण्या या कामाच्या वध कर. तर इथे तुम्ही लहान लहान मुलं आपण बघू शकता. तर हे काम आहे तर कामेच्छा. काम आपण आपली वेगवेगळ्या प्रकारची इंद्रिय आहेत ती आपण पुढे अभ्यास करणार आहे. तर भगवान काय म्हणतात, जेव्हा आपण लहान असतो तेव्हापासून जर आपल्याला हे इंद्रिय निग्रहचा तर आपण संयमन केलं पाहिजे. तर आपण निश्चितपणे हे पापाचं जे महान जे आपल्याला जे आत्मसाक्षात्काराचा जे मार्ग आहे त्याच्यासाठी जो आपल्याला अ, कुठेतरी आपल्या मार्गमध्ये आडपडलेले आहे ते आपण ओलांडून आपण बाहेर जाऊ शकतात. तर याच्यासाठी आपण सुरुवातीपासून जेव्हा आपण लहान असतात आपले घरामध्ये लहान मुलं असतात त्यांना आपण रोज नेहमी कुठेतरी मंदिरामध्ये गेला पाहिजे. त्यांना आरती आपण शिकवायला पाहिजे. जर आपण हे त्यांना शिकवलं तर निश्चितपणे त्यांच्यामध्ये ते इंद्रियाचं नियमन करू शकणार आणि आत्मसाक्षाचा ज्ञान झाल्यामुळे ते कामाचा ते वध करू शकतात. कारण कामाद्वारा आपण क्रोध निर्माण होतं आणि आपण काल ते पतन कसं होतं त्याच्यावरती आपण अभ्यास केला होता. असं इथे भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न केले की जेव्हा लहान मुलं असतात त्यांना लहानपणापासूनच आपण त्यांना इंद्रियाचं नियमन कसं केलं पाहिजे ते शिकवलं पाहिजे असं या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला अर्जुनाच्या माध्यमाने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात की कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षा श्रेष्ठ आणि मनापेक्षा आणि तो आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे.
तर आपला कार्य करणं इंद्रिय जड प्रकृती, जड प्रकृती म्हणजे आपलं शरीर. तर हे आपली जे वेगवेगळे इंद्रिय आहेत हे आपल्या शरीरपेक्षा श्रेष्ठ आहे. पण मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तर तो आत्मा आहे. तर ते कसं आहे त्याच्यावरती आपण आता अभ्यास करूया. तर आपण शारीरिक शारीरिक स्तर असतात, त्याच्यावरती आपला इंद्रियाचा स्तर असतात, इंद्रियावरती आपला मानसिक स्तर असतात, आणि मानसिक स्तरावरती बौद्धिक स्तर म्हणजे आपण विचार करू शकतात. आणि शेवटचे आपला जो आध्यात्मिक स्तर म्हणजे आपण भगवंताकडे कसं जायचं ते आपला आध्यात्मिक स्तर आहे. तर इंद्रियाचा नियम कसा केला पाहिजे त्याच्यावरती इथे आपण कठोपनिषदची का कथा बघूया. तर आपली जी पाच इंद्रिय आहे हे पाच घोडेसारखे आहेत. तर मी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर पहिल्या घोडामध्ये वेगवेगळ्या, पहिला आपल्या आंख दिलेले आहे, डोळे आहे, नंतर नाक आहे, म्हणजे आपल्या तिसऱ्यामध्ये कान दिलेले आहे, चौथा आपला त्वचा म्हणजे आपला स्पर्श दिलाय, आणि पाचवी आपली जीवा दिलेली आहे. तर हे पाच जे घोडे आहेत हे आपले पाच इंद्रियाचा इथे आपल्याला दाखवतात. आणि हे त्यांची जे लगाम आहे ते कोणावरती आहे तर ते मनावरती आहे. आणि त्याचा सारथी कोण आहे तर तो बुद्धी आहे. आणि त्याच्या पाठीमागे प्रवासी कोण आहे तर आपला शरीराचा तो आत्मा आहे. तर जर हे जे पाच वेगवेगळे घोडे आहेत, जे आपली पाच वेगवेगळे इंद्रिय आहे, तर ते जर आपल्या नियंत्रणामध्ये नसेल, आपला जो मन आहे आणि बुद्धी आहे त्यांनी जर नियंत्रण नाही केलं, तर हे पाच घोडे, पाच इंद्रिय वेगवेगळ्या दिशामध्ये जाणार, आणि आपला रथ कुठेही जाणार नाही, रथ आपला इकडेच राहणार. तर याच्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेतलं, तर आपल्याला जर रात्री 12 वाजता भूक लागलेली, तर आपल्या वेगवेगळे इंद्रिय आहेत त्याला भूक लागलेली, तर मन काय म्हणतात की आता रातच्या 12 वाजता आपल्याला कुठेतरी चायनीज मंचुरियन वगैरे खायचं आहे. तर मन काय म्हणतात की इथे कुठेतरी चांगला कुठे मिळतं, तर बुद्धी म्हणतात की हा कुठेतरी टपरीवरती खूपच चांगलं असं चायनीज म्हणतात. तर हे जे इंद्रियाचा विषय आहे त्याच्यावरती मन बुद्धीने निश्चय केला आहे, परंतु कुठेतरी आत्माला विचारलेलं आहे. कारण रात्री 12 वाजता जर तुम्ही हे सर्व तामसिक जर आपण भोजन घेतलं, तर दुसऱ्याची निश्चितपणे आपल्याला चांगली झोप येणार नाही. आपण कामावरती का कुठेतरी आपल्याला अभ्यास करायला जायचंय, आपण लवकर उठू शकत नाही, आपल्या पोटामध्ये गडबड होणार. तर हे सर्व इंद्रियावरती आपण नियंत्रण केलं पाहिजे. आणि याच्या नियंत्रणासाठी आपलं मन आणि बुद्धी म्हणजे लगाम, आणि आपला जो प्रवासी, आपला जो साथी आहे त्याने खूपच चांगलं असं लगाम केली पाहिजे. तेव्हाच आपला जो आत्मा आहे, आपल्या शरीरामध्ये भगवंत आहे, त्याचा रथ आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकता. म्हणून सर्व गोष्टीचा इथे जसं आपण गेल्या श्लोकामध्ये पण अभ्यास केला होता की लहानपणापासूनच आपण, बालपणापासूनच आपला जो इंद्रिय आहे त्याच्यावरती नियमन केलं पाहिजे. म्हणजे जे आपली जे पाच इंद्रिय आहेत, जसे डोळे आहेत, तर डोळ्याने आपण काय केलं पाहिजे तर भगवंता कुठल्याही तुम्ही ज्या कुठे ज्या देवी देवता, तुमचे जे काही कुळदेवी देवता आहेत त्यांचा तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. नाक, तर नाक तुम्ही ज्या तुमची देवी देवता आहे त्यांना जे तुम्ही फूल माळा जे काही अर्पण केले ते त्याचा सुगंध श्वास घ्यायला घेतली पाहिजे. आपले कान, तर तुम्ही कुठेतरी तुमच्या कुठेतरी देवताकडे जातात तेव्हा तिकडे कथा, कुठेतरी जी पूजा वगैरे असते त्याचा तुम्ही त्याचं श्रवण केलं पाहिजे. नंतर हे स्पर्श म्हणजे त्वचा आहे, तर तुम्ही तिथे जे काही तुमच्या पूजा चालू आहे तिथे तुम्ही तुम्ही सेवा केली पाहिजे. कुठेतरी भांडी वगैरे धुवायची असते, तुम्ही कुठेतरी त्यांचं जेवण वगैरे द्यायचं, हे तुम्ही सेवा करा. आणि जी फक्त जेव्हा तुम्ही जे काही जेवण तिथे अर्पण केलंय भगवंताला, तुमची देवी देवता जे काही अर्पण केलंय ते तुम्ही जेव्हा प्रसाद म्हणून जेव्हा ग्रहण करतात, तेव्हा तुम्ही आपल्या मन आणि बुद्धीवरती नियंत्रण करून आपली पाचव इंद्रिय जे भगवान कृष्णाचा, भगवान विष्णूच्या प्रत्यार्पण जेव्हा करतात, ते निश्चितपणे तुमच्या आत्मा साक्षात्कारचा मार्ग खूपच चांगला होईल. असं या कठोपनिषदची कथा आहे. इथेच आपला तिसरा अध्याय पूर्ण होतो.